स्वामी लवकरात लवकर यावं आणि या रोहिणीच्या मनातच समाधान करावं.
समाधानकारक वाटते. पण हे सारं वातावरण एकच सांगायचं नाही. माझ्या जीवाचा निग्रह माझा सकावरा मला भेटण्यासाठी माझ्या मनात नक्की देणार आहे. येणार स्वामी सहज तुमची पावलं या माझ्या महालात पडू दे आणि तुमचा शुभ आशीर्वाद या तुमच्या लाडक्या रोडीला मिळेल एवढीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. तुमच्या चरणी प्रार्थना आहे. सहज असा क्या या विभागाचे राष्ट्रपती तुम्ही आहात. मी महाराणी
मुलीशी आपण विवाहबद्ध झाला. गेला घरामध्ये शब्द दक्ष प्रजापतींचा शब्द हाताच्या बुडाप्रमाणे जपला आणि 27 महिन्यांची लग्न करण्याचा कार्यक्रम या चंद्रानं केले. पण स्वामींना अहो आपण लग्न केला तो या संसारात मी नक्की समाधानी आहे. मी सुखी आहे, मी आनंदी आहे. काय झालं? पण राहून एका गोष्टीची घटना एकसारखी माझ्या मनाला होती. हो, आजपर्यंत जो तुझा आनंद होता तो आनंद तू माझ्या समेत पुढील केला. आज तुझ्या मनात शंका ती सांगण्यासाठी काय घडले? हो मला कळतं मी तुमची लाडकी आहे. पण मी जरी तुमची लाडकी असले अन्य माझ्या 26 भगिनी आहेत ना या सुद्धा तुमच्याच भारी आहेत. अहो एवढं जवळ आपण माझ्या मनात असता बराच वेळ माझ्या सूत्रात आपण घालता. तुमचा सहवास नक्कीच मला मिळतोय. पण म्हणते कोणती तो सहवास तुमचा मला मिळतोय. ते तुमचं प्रेम मला मिळतंय. जेवढा वेळ आपण माझ्या मनात मिळताय हो तेवढाच वेळ इतरांच्या मनात तुम्ही घालवावा अशी माझी. कारण कुठेतरी त्यांच्या मनाला वाईट वाटते. बरोबर आहे. आणि आमच्या सौंदर्य निर्माण होईल आणि हे मला करायचं नाहीये. रोहिणी इच्छा तुझी असते विचारले असतात ते भगिनी म्हणून तुझ्या मुखात शब्द बाहेर पडले. वाटतं पण अशा ठेव ज्या गोष्टीची मला आवड आहे तिचा तुझ्या जवळ ओढ घेत आता यात तो शांत नाही. मी तुझ्यात मान झालोय. आता कोण काय म्हणेल याची परवा मी बाहेर तुझ्याशी मला आनंद भेटतो आणि याच्यासाठी मी जगते का. त्या 26 नक्कीच तुमच्या भारी आहे. पण त्यापेक्षाही आमचं रक्ताचं नातं आहे. आम्ही सगळ्या बहिणी आहोत. अर्थात एका बहिणीचा विचार जर दुसऱ्या बहिणीने केला नसेल बहीण म्हणून सांगण्याचा अधिकार तिला बोलत नाही. मी जे बोलते ना हे माझ्या स्वार्थासाठी नव्हे. मी जे आता बोलते ना इतर ज्या 26 जणी आहेत त्यांच्या सुखाचा विचारही करते. बरोबर आहे. किंवा मनाची शंका निर्माण झाली ती शंका माझ्याजवळ प्रस्थापित केलीस. पण लक्षात ठेव जे मला योग्य वाटते. मी तुमचा 27 भगिनींचा नवरा आहे. आता जे मला रुचकर वाटेल ते करण्यासाठी चंद्रगुप्त घडे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. हो जीवनात तुम्ही कसं वागावं हा तुमच्या मूळ प्रश्न आहे. पण आपण माझ्या मला हो असा नाही. हो तुमची सेवा केल्याचं बाकी हात लावला. पाय पाडू तुम्ही तुमचीच पाहत होते आणि जेव्हा ती माझ्या मला तुमची पावडं पडली ना एक संघ पाहत राहू असं हो पाहतच तुमच्याला मला असंच मला तुमचा सहवास या रोहिणीला हवा असं वाटलं. तुमच्या दर्शनासाठी एकसारखी मी आपण आणि ही आपल्या जीवनातली घडी आहे ना ही घडी अशीच राहिली पाहिजे. हो हा क्षण असाच राहिला पाहिजे. ही आठवण कायमस्वरूपी राहिली पाहिजे. नक्की अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगायचं सांगू ऐका प्रीतीच्या Thank you.
आता मी याचक झाले. महालाच्या गडावरती एक याचक आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण याचकाला कळत नाही. मला वाटलं विष्णू कार्य महालात कधी येऊ आणि कधी येऊ नये. कदाचित वेळेचं बंधन. रोहिणी कान कुठले तिच्या हिस्से. माझा स्वर तिच्या कर्णापर्यंत पोहोचत नाही वाटतं. आवाज साधारण ओळखीचा दिसतो. होय मला सुद्धा ओळखीचा याला म्हणून सुटली. परका नव्हे, नाही नाही नाही. ही ओळखीची व्यक्ती आहे. होय 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 जवळची जवळची आहे. हो आणि आपलेच आपल्या घरी असतात. आपल्याच नात्यातली असं वाटतं. होय होय तेव्हा द्वारावरती कोण आहे हे पाहणं गरजेचं हे माझं कर्तव्य आहे. जा जरा थांबा. तुझ्या सदनी मी आलोय अधिकार तुझा आहे जा कोण आहे तुम्ही पाहू. महालाच्या द्वारावरती तर ज्या वेळेला आई तुम्ही मला वाटलं कर्ण तुम्ही बदल झाली की काय. नाही आवाज तुमचा पोचला माझ्या कर्णाला. कारण तुमचा आवाजच तसा आहे. मीच तर आहे हो. बरी तर उठून उभी राहते हो. आवाज तसा आहे तुमचा. बरं केलं. नमस्कार. या रे. स्वागत आहे तुमचं. येते येते. हो या येणारच आहे मी. या मला जरा थांब. नमस्कार. अगं ये ना. नमस्कार. अगं द्वारावरती का ए, आते रोहिणी गेला का याच्या अहो याच्याकडे महालाच्या द्वारावरती कोणाने तुम्हाला न्यात आहे. बरं कसं गेली मी मला. ओहो माझी भगिनी आणि तुमची भार्या. ओहो तुमची काही नाही. रोहिणी काय झालं तुम्ही वाईट का करताय. किती आली अगं पुढे महालात का गेली. अगं माझं स्वागत करणार होतीस ना. आणि तुझा महालात कसं गेली. त्यांनी हाक दिली ना कोणी. सौभाग्याच्या धर्यानं. आणि तुम्हाला न्यातच आहे. म्हणजे ते तुझ्याच महाले आहेत. ते तुमचं एकच ते. हो एकच ते. पण आमचे ते तुमचे आणि तुमचे ते आमच्या उपयोगाचे काय. असं काय म्हणताय. सांगते ना. हो आपल्याच टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे मी. नाही टप्प्याटप्प्याने जाऊ. कारण टप्पा महत्वाचा आहे. निश्चित. टप्पा जर चुकीचा पडला जीवनात काय होईल काही सांगते. होय ना. टप्पा मग महत्वाचा. मला सांग. काय स्वामी तुझ्याच स्मारक आहेत. बोलव त्यांना. कृत्तिका देवी आली म्हणून सांग. असं सांगू. असं सांग. कृत्तिका देवी आली म्हणून सांग. अरे बापरे. काय झालं. नाही देवी लवकर आली हो. मधून बराच वेळा देवी यायच्या. काही शंका आहे तुला. नाही, देवी लवकर आली असं मान नावात तसं वजन असलं पाहिजे. आहेच. ते काय सांगायला हवं. सांग त्यांना. काय झालं ती आली कोणती कृतिका. कृतिका म्हणे कृतिका देवी आली आहे. या देवीला सांग देवी तर बसलाय म्हणून हो, तिला माहित आहे ती बसणार ते. मग तिला राहायला सांग मला वेळ नाही म्हणून सांग. हो तिथं तुमचं जवळ काहीतरी काम असेल ना. पहा तरी का आली ती. तू सांग ना काय सांगू आता. तू सांग जायला सांग हो हा ती माझ्या मनात आली मी ना. झोपलोय म्हणून सांग. तुमचा आवाज बाहेर जातोय. हो एवढा आणि मोठा झोपलात काय. हा. हो पहा तरी. रोहिणी मला जरा जायचंय ग. कृतिकेजवळ जायचंय. आता मला इथे कंटाळा येतोय. अरे तुझ्यापर्यंत तिला सांगितलं का तुझ्याजवळ मजा येत नाही. मी तिच्यापर्यंत जातोय. मजा? हो मजा घेण्यासाठी इथं येतात. मजा घेत प्रत्येकानं मजा घेणं गरजेचं आहे. मजेशिवाय इथं काहीच नाही. आता एक काम करा. तुम्ही भगिनी आहात. त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही सवती बाजूला राहू दे करू. भगिनी महत्वाच्या. किती काळापर्यंत तुमची विनंती का झाली. काम करा. तुम्ही दोघेही बोलून घ्या. तुमचं झालं की मला हात द्या. नाही जरा थांबा. हे काम कर. स्वामी आमच्या तुम्ही मी इथं आले ना. नको तुमच्यात व्यस्त आहे मी जिथे आले केव्हा आले सांगा. केव्हा आली? जेव्हा तुमच्या प्रीतीचं फुल फुलत होतं हा, ना हा. तेव्हा मी इथं आले. हो तेव्हा आलीस? होय, होय. असू दे. फुललं. हो फुललं. ती काय म्हणते. जेव्हा प्रीतीचं फुल फुलत होतं तेव्हा आली. हो. आली हो. आता फुल कोमेजून गेलं त्याचं उपयोग काय? माझं तुमच्याच जवळ महत्वाचं काम होतं. एक काम कर. मग इतरत्र सगळ्यांच्या महाले गेले तुम्ही दिसला नाही. हा. म्हणून सगळ्यांना घेऊनच आले इथे. हो. शंका एकच होती की तुम्ही रोहिणीच्या महालातच
कळलो. काय केलं आदर? बायको लाडात आली की समजायचं तिला काहीतरी भाऊ आहे आणि बायको अशी आली की समजायचं बायको भांडणार आहे. आणि मध्ये काम कर, तुम्ही काय ते बोलून घ्या, तुझी वेळ येईल तेव्हा माझं नाही नाही, भांडण आहे, तू सुरुवात करूया ना. इथं भांडण अहो, असं झालं ना, हो. आता तरी हो. सोडणार नाही तुम्हाला ते. जाऊन जाऊन डरणार ते. मला वाटतं कदाचित तुमच्या मनात गेले. हो, काय उपयोग? मी इथं आहे, इथे कशाला गेले? हो ठीक आहात हो. हा. त्यांना वाटेल बारा गेलं तुम्ही तिथे आलो. कशाला? तुमच्या मनातूनच गेले. आता इथं आले ना, तुझं स्वागत जरा करून घेते. माझं हो, माझं स्वागत तू करणार आहेस ना? मला शिष्टाचार आवडला. महाल माझा आहे त्या स्वागताला आणि मान. माझ्या महालातून तू माझं स्वागत करणार. हा शिष्टाचार मी मला आवडला. तुझं स्वागत करणार नाहीये, तू माझं स्वागत करणार आहेस का? कारण मी तुझ्या मानात आली. बस, मग ते स्वागत करून घ्यायला नको. अगं स्वागत करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण सभापती, आपण सख्या बहिणी आहोत. आठवतं तुला? आठवतं म्हणजे लक्षात आली तुझ्या? पूर्णपणे माझ्या लक्षात आहे. हो, हो आणि म्हणूनच बस नाही बसणार आहे. तेव्हा बस बसून काय ते बोलूया ना. तू मला माझं स्वागत केलं, मला बसण्यासाठी सांगितलं, मान दिलास, मान घेतला, झालं बस झाला. आता आपण मुद्द्याकडे येऊया. मुद्द्याचं महत्वाचं काम माझं चंद्रदेवांजवळच होतं. ते आता गेले. गेले ते मला माहित आहे, पण आता त्यांच्यासोबत तू सुद्धा होतीस. हा. मग आता जे काही हितगुज साधायचंय ते तुझ्यासोबत आधी प्रथमतः साधते, त्यानंतर त्यांचं नाही ते पाहते. म्हणजे काम त्यांच्याजवळ होते ते आता गेले. मी आता तुझ्या समोर आहे. हो. ते त्यांचा राग मात्र माझ्यावर राग होतो. नाही का नाही? अगं माझी बहीण आहेस तू. हो. रोहिणी, तेच प्रेम हवंय. म्हणा हो, हे प्रेम तुला हवंय आणि ते प्रेम आम्ही देतो. हो ना. पण जे प्रेम आम्हाला तुझ्याकडून हवंय ना, ते प्रेम आम्हाला कुठे मिळत नाही. म्हणजे असं का बोलतेस तू? याला सुद्धा कारण आहे. कारण समजेल का मला? मला सांग, तू आमची भगिनी आहेस. हो. आपण भगिनी लग्न करून चंद्रदेवांच्या संसारात आलो. नात्यानं आपण सवती आहोत, पण आपण एकमेकींना कधी सवत मानिलेलं नाही. कधीच नाही. अजूनही आपण भगिनी प्रमाणे राहतो. मानलेल्या नात्यापेक्षा रक्ताचं नातं सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि त्या रक्ताच्या नात्याचे योग्य करून मला सांग, तुझ्या भगिनी जर त्यांच्या संसारात दुःखी कष्टी असतील तर एक बहीण म्हणून तू काय करशील? वाटते ते करू शकते. वाटते ते करशील. माझ्या सगळीच भगिनी आहे. जशी मी सुखी आहे, जशी मी आनंदी आहे, तशा पद्धतीनं त्यांनाही सुखी पाहण्याचं नक्कीच धाडस मी करेन. काय करू तुमच्यासाठी तेवढं मला एक आहे रोहिणी, मला एवढेच सांगायचं आहे, चंद्र येऊन जाऊन फक्त आणि फक्त तुझ्याच महालात असतात. एकापेक्षा एक आपण 27 जणी आहोत. पतीचं सुख प्रत्येक पत्नीला समान मिळावं हे पतीचं कर्तव्य आहे. पतीने ते द्यायला हवं. पण चंद्रदेव येऊन जाऊन फक्त आणि फक्त तुझ्याच महालात असतात. मग निश्चितच आमच्या बाबतीत कुठेतरी पक्षपात होतो असं नाही का वाटत तुला? म्हणजे तुझ्या मनात शंका आहे. हो, सहभागी तुमच्या मनात येत नाही. बऱ्याच वेळ तू घालिता तो माझ्या मनात घालिता. ही गंत जशी तुम्हाला आहे ना, तशीच नक्की बहीण म्हणून मला सुद्धा आहे. आणि प्रत्येक वेळी माझ्या मनात त्यांची गौरव पडली. मी त्याने हेच सांगितलं, जसा वेळ जसं प्रेम जसा सहवास या रोहिणीला तुमचा मिळतोय, तशाच पद्धतीनं बाकी 26 तुमच्या भारी आहे. त्या 26 जणांना सुद्धा तुमचा सहवास तुमचा प्रेम हवंय. हे मी कित्येक वेळा त्यांना तू सांगितलं. कित्येक वेळा सांगितलं. हो. पण असं असलं तरी सुद्धा चंद्रदेवांचं मन फक्त आणि फक्त तुझ्याजवळ स्थिर होतं. तू परिपूर्णपणे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतेस, पण तरी सुद्धा चंद्रदेवांच्या कृतीत बदल होत नाही. याचा अर्थ तू कुठेतरी कमी पडतेस. तू त्यांना मी जर कुठे कमी ठरली असती हा? तर ते माझ्या मालात नाही तर तुमच्या मालात आले असते. आता ज्या ती माझ्या मालात येत आहे, जास्त वेळ माझ्या मालात घालवित आहे, आता तुम्ही कुठे कमी पाहता ते तुम्ही बघा ना. रोहिणी, तू बरोबरीने त्यांना सांगत असून सुद्धा त्यांच्या कृतीत बदल होत नाही. प्रत्येकाला व्यक्ती म्हणून मी म्हणत आहे की तू समजावण्यात कुठेतरी कमी
सांगितलं. असं असलं तरी सुद्धा तू बरोबरीने सांगून ते आमच्याजवळ जर येत नसतील तर याचा अर्थ तुम्ही काय समजायचा? मी बऱ्याच वेळा त्यांना सांगितलंय जसं प्रेम मला मिळतं तेवढं प्रेम तुम्हाला द्या, पण असं सांगून देखील सुद्धा ते तुमच्या मनात येत नाही. या दोष माझा मात्र मुळीच नव्हे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही 27 भाई आहोत. आता कुणाच्या महालात जावं की न जावं हा पूर्णपणे अधिकार त्यांचा आहे, तो आमचा मुळीच नव्हे. तुझा जरी अधिकार नसला तरी सुद्धा पाणी इथंच कुठेतरी मूर्त असं मला वाटतं. आणि रोहिणी, तू मला काय सांगतेस की मी त्यांना बरोबरीने समजावते? जर तू बरोबरीने त्यांना समजावते आणि तुझ्या समजावणीचा परिणाम त्यांच्यावर जर काही होत नाही, याचा अर्थ आता माझा तुझ्यावर विश्वासच नाही. काय कशावरून तू खोटं बोलत नाहीये? विश्वास? हा? अरे माझ्यावर नाही. कारण तू जर त्यांना बरोबरीने सांगतेस मग त्यांच्या कृतीत बदल का होत नाही? जर त्यांच्या कृतीत बदल होत नाही याचा अर्थ तूच खोटं बोलते. तुमची शंका आहे ती त्यांच्याबद्दल आहे. निश्चितच ते तुमच्या मनात येत नाही. मग याचं उत्तर माझ्यापेक्षा तेच तुम्हाला चांगलं मी देऊ शकतो. त्यांना विचारणारच आहे पण त्यांना आणि ते विचारण्यासाठी म्हणूनच तर त्यांचा शोध घेत घेत मी तुझ्या मनात आले. मग ते माझ्या मनात आज ते माझं माझ्या मनात असताना देखील सुद्धा तुमची नजर चुकून ते माझ्या मनाचा बाहेर गेले. मग त्यावेळी जर तुम्ही विचारलं असतं हा प्रश्न इथं उपस्थित झाला मी नसता. निश्चितच त्यांना विचारणार आणि निश्चितच मी त्यांच्यापर्यंत जाणार. पण तू ज्यावेळी माझ्यासमोर आलीस तेव्हा पहिलं म्हणून तू आमच्यासाठी काय करते याची प्रचिती मला घ्यायची होती, म्हणून मी तुझ्याशी विचारलं. मी तुझ्यासाठी काय करावं तेवढं मला सांग. अगं काय मी परत त्यांना सांगेन की तुमच्या मनाचा तुम्हाला सहवास द्या. काही उपयोग नाही. याच्याही पूर्वी तू बरोबरीने सांगितलं असं तू म्हणतेस ना, पण त्यांच्यात काही बदल होतच नाही. तू कितीही जरी सांगितलं तरी त्यांच्यात काही बदल होणार नाही. मग तू मला सांग, तू जे त्यांना सांगतेस हे तू खोटं सांगतेस हे कशावरनं? मी खोटं सांगतो. तुझ्या मी बरोबर त्यांना बरोबर सांगितलंय आणि तू म्हणतेस मी खोटं सांगते. मग ज्यावरती ते तुमच्या मनात येत नाही तुम्ही काहीतरी खोटं नक्कीच करताय. आता तुमच्यात काय खोटं आहे हे मी कसं सांगणार? रोहिणी, आम्हाला खोटं ठरवण्याचा अधिकार तुला नाही. मी खोटं तुम्हाला ठरवित नाही. कारण ज्यावरती माझ्या मनात येऊन तू मला खोटं ठरविते, मग तुला जर मी खोटं ठरविलं काय चुकलं माझं? एकाच गोष्टीसाठी मला तू आत्ताच म्हणालीस ना की चंद्रदेवांना मी बरोबरीने सांगतेस म्हणून. मग तू जर सांगत असशील तर त्यांच्या कृतीत बदल होत नाही. बदल होत नाही याचा अर्थ तू खोटी आहे. मी तुम्हाला खोटी माहिती, आहे. माझ्या मनाच्या समाधानासाठी हे खोटं नाटक तू मला सांगते. माझ्या पोटातील कारण तुला वाटायला हवं, प्रत्येक कारण तुला वाटायला हवं. पहा मला बहिणीची किती काळजी आहे. तुला किती काळजी आहे ते आता मला समजलं. मला पूर्णपणे काळजी आहे. हा? आणि दुसरी गोष्ट, त्यांचं जास्तीत जास्त प्रेम माझ्यावरती होतं. त्यांची जास्तीत जास्त रुची माझ्यावरती होती. हे लग्न अगोदर तुम्हाला साऱ्यांना माहित होतं. मग त्यांना माझ्याशी लग्न करायचं होतं. मग असं असून देखील सुद्धा तुमच्या इच्छेसाठी बाबांनी तुम्हाला 26 भगिनींचं लग्न चंद्रदेव यांच्याशी करून दिलं. मग या दोष माझा की तुमचा? आमचा दोष कसा? त्यांचं प्रेम माझ्यावरती होतं, तुम्हाला ज्ञात होतं. पण आमची सुद्धा इच्छा हे आहे. तुम्हाला ज्ञात होतं ना? निश्चितच मग ज्ञात तरी होतं. सुद्धा तुम्ही हट्ट का धरला लग्न करायचा? हे तुला- स्वतःच्या पायावरती स्वतः दगड मारून तुम्ही घेतला आणि दोष मला देता. मुळीच नाही रोहिणी. आम्हाला जर आमच्या पायावर दगड घालून घ्यायचं असतं ना तर इतकी वर्ष जे चंद्रदेवांबरोबर संसार करतो ना तो मुळीच केला असता. मी एवढी वर्ष संसार केला. फक्त आणि आता फक्त तुम्हाला प्रेम नका तुझ्यावरच होतं. होतं. फक्त आणि फक्त जर प्रेम तुझ्यावरच होतं मग तू या लग्नाला तू विरोध करायला हवा होता. जर चंद्रदेव तुझ्याशीच एकनिष्ठ व्हायला हवे, तुझ्या प्रेमाचा विभाजन होऊ नये असं जर तुला वाटत होतं मग तू सुद्धा सांगू शकली असतीस माझ्या बहिणीचं माझ्या सौभाग्य देवतेबरोबर लग्न लावून देऊ नका असं तू सुद्धा सांगू शकली असती. मग तू का नाही सांगितलं? मला सांग, हा? मी बहीण आहे. निश्चितच आपलं रक्ताचं नातं आहे. हा. अशी कुठली बहीण आहे ती सांगेल की त्यांचं लग्न तुम्ही करू नका, त्यांच्याशी विवाहबद्ध होऊ नका? त्यांचं सुख मला पाहायचं होतं. कारण रक्ताचं जरी नातं असलं तेवढं प्रेम आमचं आहे आणि तेवढं प्रेम मला राखायचं होतं, म्हणून मी सांगितलं नाही तुमच्याशी लग्न करू नका. मग चंद्रदेवांवर आमचं सुद्धा प्रेम होतं. आम्ही सुद्धा चंद्रदेवांवर भाडं होतो आणि आम्हाला सुद्धा लग्न करायचं होतं. ही आमची प्रांजळ इच्छा आणि ही इच्छा जर आमच्यासाठी सुखाची असतील आणि तू जर आमच्या सुखाचा विचार करत असशील तर आम्ही आमच्या पायावर दगड घालून घेतो हे विधान तू आता बोलता नाही होतं. मी पूर्णपणे विचार करून बोलले. जर तुमच्यावरती त्यांचं प्रेम होतं तर याचा जर तुम्ही त्यांना विचारायला हवा. त्यांनी तुमच्यावरती प्रेम केलंय मग ते न विचारता
तरी सुद्धा तू त्यांना बरोबरीने सांगतेस असं म्हणाली, पण तरी सुद्धा त्यांच्या कृतीत काही बदल होत नाही. याचा अर्थ तू त्यांच्या सौंदर्याच्या जोरावर तू त्यांना भुरळ घालते. चंद्रदेव फक्त आणि फक्त तुझ्याच महालात फिरवायला हवेत, म्हणून तूच त्यांचे काम करते. सौंदर्य असून चालत नाही, तेवढं मन असावं लागतं. मग काहीतरी जादू डोळा करत असते. मनात तेवढं प्रेम असावं लागतं. सौंदर्याचं जर तू बोललीस तर मी तर असं म्हणे तुझं काय कमी आहे सौंदर्य, मग तुझ्या मनात काय त्याच्यावर विचार कर ना. याचा विचार असून चालत नाही. मग विचार जर केला तर या सौंदर्याचं गोष्टी तू काय करते. आम्ही जर आमच्या कर्तव्यात कुठे कमी पडत नाही, आम्ही आमच्या सर्वस्वात कुठे कमी पडत नाही, आणि तरी सुद्धा चंद्रदेव आमच्या महालात येत नाही. फक्त आणि फक्त तुझंच गुणगान गातात, फक्त आणि फक्त तुझ्याशीच प्रेम करतात, फक्त आणि फक्त तुझ्याच महालात राहतात. याचा अर्थ तूच काहीतरी करते. मी जादूटोणा करते असं तुझं म्हणणं आहे. निश्चितच मी एकटी आहे. तुझ्या बरोबर तुझ्या 26 जणी आहे. आम्हाला सवय नाही. तुम्ही सुद्धा करा ना जादूटोणा. मला सुद्धा बघायचंय ते तुमच्या मनात येतात की माझ्या मनात येतात. आम्हाला जर जादू टोणा करून चंद्रदेवाचं जर प्रेम मिळवायचं असतं ना, तर आता मी तुझ्या मनात आले नसते. आणि म्हणून मी तुला एकच सांगेन, तू तुझ्या तत्वावर आणि तू तुझ्या खोटेपणावर चंद्रदेवांना तुझ्या मनात स्थिर करून घे. मी खोटी नव्हे, आणि म्हणूनच तरी माझं तत्व मी पूर्णपणे जाणते. मी माझी मर्यादा कधीच सोडणार नाही. कारण तू इथं आलेस, तू माझ्याशी वाद घालते. ती एकटीसाठी नव्हे तर तुझ्या बरोबर आणखी 25 जणी आहे. तर बरोबर नक्कीच थांबले आणि त्यांच्या बाबतीत एकटी तू माझ्याशी भांडण करते. म्हणून मी तुला सांगते ही तुमची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही राहू शकणार नाही. तू जर इच्छा पूर्ण करू शकत नसशील तर रोहिणी, आतापर्यंत बहीण म्हणून सारं काही तुझं सहन केलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या सुखाचा जर तू विचार करणारी आहे आणि आमच्या सुखासाठी जर तू झटू शकत नाही, तर आता एकच पर्याय, अशी बहीण असल्यापेक्षा नसलेली बरी. काय तुझा उपयोग? जर आमच्या सुखाच्या आळे नसशील, तुझ्यामुळे जर आमचा संसार कोलमडण्याची जर वेळ असेल ना, तर अशी बहीण नसलेलीच बरी. कृतिके, शेवटी तुझी मर्यादा तू सोडली. निश्चितच बहीण तुझ्या नेत्रासमोर उभी आहे आणि जेव्हा बहिणीने आतापर्यंत तुला सहाय्य केलं, आता आपल्या रक्ताचं नातं आहे आणि तुझ्या मुलाचे शब्द बाहेर पडतात. अशी बहीण नसलेली बरी. हे बहीण म्हणून तुला शब्द टाकलं. निश्चितच अशी बहीण असते. अगं, एकामुळे जर इतरत्र 26 जणींचा संसार जर कोलमडत असेल ना, तर एक दोषी आहे, बाकीच्या दोषी नाही. 26 जणींचा संसार कोलमडतो असं तू म्हणते, पण मी तर असं म्हणते, जर विश्वास तुम्ही
तुला शिल्लक ठेवेल का? ज्यांनी आमच्या
ही तुझी मर्यादा तू सोडलीस आणि आपलं रक्ताचं नातं आहे, पण शस्त्र घेऊन माझ्या समोर तू उभी राहिलीस आणि म्हणे माझ्या संसाराची राखावळ ही करणार. आता तूच काय, तुझ्या सहितरी त्या संगीतरी माझ्या समोर आला. मी तुला एक करणारी हवी. कधी या, कुठे या, तुम्हाला संगत मला सांगा का आम्ही दोघ्या बहिणी हितगुज करणार, बऱ्याच दिवसांनी भेटणार, आगत सावगत होणार. तुम्ही जरी तिथं असला असता तरी तुमचं सुद्धा स्वागत सोबतच झालं असतं. आता माझी तयारी आहे स्वागत करण्याची. बोलत मला सांगा का इतरत्र बायकांच्या महाली जातं म्हणून सांगितलं तुम्ही. सगळ्या बायका आहेत माझ्यासोबत, तुम्ही कुठे फिरताय? एक काय करा पुढे घेऊन काय नाही. तू म्हणतोयस की तुझ्या सगळे साऱ्या माझ्या भार्या आहेत. मी सांप्रतच्या परिस्थितीत रोहिणीच्या महालाच्या बाहेर आहे. मी तुमचा नवरा आहे. हो, लक्षात ठेव पहिल्यांदा. मला पूर्णपणे ज्ञात आहे आणि तुम्ही माझ्या सौभाग्याची देवता आहे हे मला लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि मला असं वाटतं की आम्ही आहोत हे तुम्ही विसरला. मी विसरणार नाही. मग माझा पहिल्यांदा माझं भाषण ऐकून घे. भाषण? हो, भाषण भाषण करणार आता? होय, भाषणच करायला. करा भाषण. ऐक, माझा पूर्णविराम झाल्याशिवाय मध्यंतरी बोलायचं नाही. मी सर्वप्रथम सांगतोय मध्ये मध्ये बोलशील गाठ चंद्राशी. तुमच्याशी कितीही गाठी जरी असल्या तरी मला त्याचा काही फरक पडत नाही. कारण सगळ्यात महत्वाची गाठ ती जन्मगाठ. ही लग्न करताना तुमच्यासोबत बांधली गेलेली आहे. जन्मगाठीचा आणि लग्नात संबंध का? संबंध सांग आता. जन्मगाठीचा संबंध चंद्रदेव तुम्हाला माहित नाही का? तू सांग, मला माहित असलं बाबा सांग. तुम्हाला जर माहित नसेल तर निश्चितच सांगेल. तुम्ही मला माहित नाही म्हणून. मला माहित नाही. सांग. विश्वाची देवता चंद्रदेवता यांनी फक्त एकासोबत नाही तर एकापेक्षा एक 27 कन्यांबरोबर लग्न केला आणि यांना जन्मगाठ म्हणजे काय हे माहित नाही. तू एक काम कर. काय करू? तुला वेळ असेल तर कोणाही विवाहामध्ये ठेव. मला आणि सांग चंद्राला हे माहित नाही ते माहित नाही. मी तुला विचारलं माझ्या प्रश्न उत्तर दे. जन्मगाठ आणि लग्नाचा संबंध काय? अहो काय बोलता तुम्ही? काय बोलता नको. तू काही बोलून होतेस आणि आता मला विचारतेस काय बोलता तुम्ही. तू शुद्धीवर राणी बोल. आणि तू बोललेस जाता जाता मी ऐकलंय. कुठेही भेटा तुमच्याशी मी तटस्थ होते. मी तयारीशिवाय कुठं राहत नाही. हो, आणि माझी सवय आहे. मी नाद खोळाय. नाद केला तर खूप वेळा करायला वेळ नाद खुळा. होय. एका चंद्रदेवाच्या मुखातून असे शब्द आधी पहिल्यांदा शोभत नाही. राहता राहिला प्रश्न जन्मगाठीचा. या विश्वाला साऱ्या प्रकाशमान करणारी देवता तुम्ही. समोर बोलते. समोर बोलताना बायको म्हणून जर तुझ्या बापाला संस्कार केले का तुझ्याकडे का? नाही म्हणणार. नाही म्हणणार. चुकलं म्हणणारच नाही. काय मी चुकलं म्हणणारच नाही. जिथं चंद्रदेव स्वतः कुठे चुकतात हे त्यांनाच माहिती नाही. जन्मगाठ म्हणजे तुम्हाला
फेरे घेते, माहेरच्या संसाराचा त्याग करून एका पतीचा संसार आपलासा करून लग्न करण्यासारखं एवढं महत्वाचं पुण्यकर्म करून जी संसार देते ती जन्मगाठ बांधल्याशिवाय येत नाही. याला हे विश्वाच्या देवाला चंद्रदेवाला कळू नये. जन्मगाठ आणि लग्नाचा काय संबंध पण मला याला जन्मगाठ म्हणतात काय नाही विचारलं मी तुला. याला जन्मगाठ म्हणतात का? मी याला जन्मगाठ आई बापा बरोबर बांधली जाते. काय ऐक आणि लग्न करताना तुमच्या सोबत तुझं लग्न माझ्याशी झालंय नाही झालं. काय झालं? मी तर म्हणे लग्न मी तुमच्यावर उपकार केले. उपकार हो. आता लग्न हे देव उपकारासाठी सुद्धा करतात ना. हो, कारण जी बायको नवऱ्याचा मान सन्मान राखू शकत नाही मान सन्मान मी आता लागला की लग्न तुम्ही आधी केला हे आधी सांगा. मग मला सांग लग्न तुम्ही आधी केलात ना. हो. म्हणजे ते केलात ते आमच्यावर उपकार केला. हो, उपकार कसे केले. काय उपकार केले? तुम्ही आता माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मध्ये बोलायचं. तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मी बांधलेली नाही. हा मग तुझ्या प्रश्नाची उत्तर मी काय देऊ? याला सुद्धा करायचं. मी काय देऊ? जिथं तुम्ही चुकता आहात, जिथं तुम्ही चुकता आहात ते तुम्ही कुठे चुकता आणि तुमची चूक काय हे दाखवून देण्यासाठी मी इथं आले. तुमच्या प्रश्नांची उत्तर सोडवायला मी इथं आलेलो नाही. मी चुकतो हे तुम्हाला दाखवण्याला मी आपलं दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. तुम्ही कुठे चुकता हे सांगण्याची वेळ आता माझ्यावर आली. हे दुर्दैव माझं आहे. तू पूर्णविराम अल्पविराम स्वल्पविराम शिकून ये. माझं झालं ती बोल. आता मी चुकलो तुझा बाप चुकला नाही. बोल वाचा गेली की बोल. उगाच काहीतरी नाही तुम्हाला सांगते शब्दानं तारण करून देव या संज्ञेला तुम्ही कुठेतरी अपमानित करू नका. म्हणजे देव असं काही बोलत मी नाही का? तुमची बायको आहे. देव बोलतात पण देवाची भाषा काय? मग तू देवाची बायको देवाची आहे. वाणी काय? मग देवाच्या बायको देव असं काय? काय? त्याच्यापेक्षा दक्षकन्या तू आहे. तुमचं एवढी तर मानवी योग्यता असली तू असती. जरा नवऱ्याचं नवरा पतीचं वर्तमान करता ये. हे तुम्हाला कळतो? तुला कळतं? त्यांना जन्मगाठ म्हणजे काय माहिती नाही. त्यांना पत्नी अर्धापिरी असते हे वा, कळतं. वा. म्हणजे मी चुकलोय दाखवायला आले. तुझा बाप चुकला तेव्हा तुला माझ्या बापाचं दाखवायला नको. संसार करायला बाप नाही येणार. मी स्वतः करणार आहे. होय ना? संसार मी करते. माझं करते मला मग मला सांग, संसार तर तू करतेस. त्याच्यावर उपकार केलेत ते कसे सांगा मला. सांगतोय होय का? आता तू बोललीस ते बोलतोय. संसार तर तू करतेस ना. मग याच्या वेळी कोणती मी चुकलो होतो त्यावेळी बापाला कशाला मारायला घेऊन आली होती? एक गोष्ट लक्षात ठेवा. माझ्या प्रश्नाचं उत्तर पहिलं दे. बापाला कशाला तू संसार कधी बाप करतोय का? नाही ना. मग बापाला काय आणलं होतं? आता देऊ तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हे बोल. मी नवरा या नात्यानं आपल्या पतीकडे पती सुखाची अपेक्षा करते. हे माझं चुकतंय का? म्हणजे माहिती आहे तुम्हाला? म्हणजे नाही बोल बोल तू बोल. तुझ्या समोर काय म्हणजे बोलायचं तुम्हाला मला काहीच माहित नाही असं आपण गृहीत धरून चला. आता तुला किती माहिती आहे मला पाहिजे. पहिली गोष्ट, जर माझा नवरा कुठे चुकतोय, आमचा नवरा जर आमच्यावर पक्षपात करतोय, अन्याय करतोय, तर त्याचा ज्या प्रथमता नवऱ्याला विचारायचा असतो. मला सांग. नवरा जर सांगून सांगून सुद्धा ऐकत नाही तर ज्या बापाला दिली त्या बापाला मी विचारलं काय चुकलं माझं. बापा बाप हा हे ब्रीद आहे बापाचं. हे तुला माहित आहे की नाही मला माहित नाही. मला काय माहित आहे हे सांगू नका हो. होय. आल्या कळलं. होय ग माझं. हा. तुझी विद्वत्ता नवऱ्यासमोर बोलताना मला विद्वत्ता दाखवण्यासाठी मी इथं आले नाहीये. ऐक माझं पूर्ण झालं की बोल. तुम्ही काहीतरी खोटं बोलू नका मग मी मध्ये मध्ये बोलत राहणार. होय ना. मग आता प्रेमाने तुम्ही बोलताना देवतत्व आहात हे लक्षात ठेवून कारण मी बाहेर पडतो तू खोचक बोललीस. अरे काय बोललीस? पाहून चला त्यापेक्षा कुठेतरी आढळा. अहो चालता चालता तुम्ही आदळलात त्या स्तंभावर म्हणून तुम्हाला सांगितलं. आता तुमची काळजी घेतली मी हे तुम्हाला कळलं नाही. स्वर जरा जपून वापर. स्वर आता ऐक. तू काय म्हणालीस? तू काय म्हणालीस? तुमच्याशी लग्न केलं. माझं प्रेम कोणावर होतं? तुम्हाला नाही. तुम्ही प्रेम केलात ना. हा. हा माझं प्रेम रोहिणीवर होतं. हो हे तुला कळालं? होय ना? कळालं. कळालं. तू बापाला जाऊन सांगितलंस. काय काय सांगितलं? मी काही सांगितलं नाही बाबा. काय सांगितलं नाही? उगाच काहीतरी माझ्यावर आरोप करू नको. मग सांग तू काय मी सांगितलं? माझ्या बाबाला मग काय तुमचं आणि माझं लग्न कसं झालं ते सांगा. तुम्हाला नाही माहित. नाही तू सांग ना. मला माहित मी आता बोलत होतो ना. मी आता बोलत होतो. माझं पूर्ण झालं की त्यात तू बरोबर काय चुकीचं काय हे तू सांग. तू बापाला सांगितलंस. बापाला दान म्हणून तुम्ही 26 मला दिल्या. माझं प्रेम रोहिणीवर होतं ती 27. बरोबर. मग ज्या बापाला तुम्हाला
दानाला दक्षिणा कोणती दिली असं मला तुम्ही विचारता? ज्या व्यक्तीने तुम्हाला दान दिलं त्या दानाचा स्वीकार तुम्ही केला, त्या दानाला दक्षिणा काय दिली तुम्हाला नाही आता सरळ सरळ सांगा, कमीपणा वाटतं का? मला माहित नाही म्हणून. कमीपणा नाही. सांग मला या प्रश्नाचं उत्तर हवंय म्हणजे हवंय. एक गोष्ट लक्षात सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दक्षिणा कोणती? तुम्ही प्रश्न मंजुषा घेऊन आलात की काय? तसं समज. तसं समजू आता मी. आता जन्मगाठ म्हणजे काय हे तुम्हाला माहित नाही. तुमच्या प्रश्नांची उत्तर मी का देऊ? माझ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही केव्हा देणार? तू प्रश्न विचार तरी मी देतो प्रश्न. सर्वप्रथम माझा प्रश्न हा, या दानाला दक्षिणा कोण दिली? दानाला दक्षिणा अहो कन्यादानासारखं महान कार्य आणि महान दान माझ्या बापानं दिलं. त्या दानाला तुम्हाला दक्षिणा काय दिली मला माहित नाही. माहित नाही? सांगा तुम्ही. आजोबा कोण होते? आईचे बाबा. कशाला? ते सांग. आजोबाचा काय संबंध? संबंध आहे ते तुम्ही सांगा. काय संबंध आहे? वाचता करायची गरज नाही. त्या आजोबाची माहिती नाही ती मला शिकवायला आली. एक लक्षात ठेव. तुमच्या पहिल्या एक लक्षात ठेव. तुम्हाला काय कळतं? एक लक्षात ठेव. हे तुम्हाला सांगेल. या माझ्या प्रश्नाचं माझ्या प्रश्नांची उत्तर किती येतात याच्यापेक्षा बायको म्हणून संसारात मी कुठे कमी पडत नाही ना हे महत्वाचं. प्रश्न नवरा बायकोच्या भांडणाचा आहे. माझे आजोबा कोण, माझे मी माझा मुद्दा सोडणार नाही. मला सवय नाही. मला तुम्ही सांगा. मी हा आमच्याशी तुम्ही लग्न केला ते तुम्ही आमच्यावर उपकार केला ते कसे स्पष्ट करून सांगा. तुझ्या बाबानं मला दान दिली. दान दिलेली वस्तू वाया जाऊ नये म्हणून मी लग्न केलं. आता मला सांग. दान दिलेली वस्तू पहिली गोष्ट आम्ही वस्तू आहोत का तुमच्यासाठी? ही व्यक्ती म्हणालो ओला ओला नाही येत. मी व्यक्ती सरळ खोटं बोलता तुम्ही. आता तुझे दान सरळ खोटं बोलता तुम्ही. दानाला दिलेल्या वस्तूला दक्षिणा म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं म्हणून सांगता. मला सांगा लग्न जे तुम्ही केला तो भातुकलीचा खेळ म्हणून केला तसं समज. तसं समज. हो काय बोलता? दक्षिणा माहीत नाही. याच्यावरून तिला दानाची दक्षिणा घ्यायला आजोबाचं मुलाच नाव माहित नाही. आणि दुसरी गोष्ट आव्हान कुणाला देता ना अगोदर आपल्याला ताकद होईल. कळलं ना? एक लक्षात एकदम. चंद्रदेव चुप राहा. मी बोलतोय माझं पूर्ण झालं. चुप राहा. मला वावच आहे. मी वाव काय बोलतोय? चंद्रदेव तुम्ही भ्रमिष्ट होता. वा वा तुम्ही भ्रमिष्ट होता. आता हे शिकलं बायको करून नवऱ्याला भ्रमिष्ट म्हणते. निश्चितच भ्रमिष्ट या शब्दाचा अर्थ काय सांग. तुम्हाला नाही माहित? नाही सांग. आता सांग. माहित काय आहे ते सांगा. नाही म्हणजे तुम्हाला जेवढं माहित आहे त्या गोष्टींवर माझे आजोबा कोण, पंजोबा कोण हे मला तुम्ही विचारणार. प्रश्न माझ्या संसाराचा आहे. माझ्या आजोबाचा आणि पंजोबाचा नाही. माझ्या संसाराबाबत तुम्हाला काही बोलता येत नाही. माझ्या संसारात काय मी करते हे तुम्हाला ज्ञान नाही. जन्मगाठ कशी बांधतात हे तुम्हाला ज्ञान नाही. आणि मला पंजोबा आणि आजोबा विचारता. मुद्दा भरकटवू नका. मुद्द्याचं तुम्ही काय ते बोला. तुम्ही मुद्द्याचं बोला की होणार झालं. आता बरोबर आहे. पूर्ण वेळा आता पुन्हा सांगतो. तुम्ही खोटं बोलू नका. आजोबाचं का विचारलं? आजोबाचा संबंध आहे. या माझ्या संसाराशी तुझ्या आजोबाचा संबंध आहे. माझ्या आता मला सांग. एक गोष्ट लक्षात घ्या. मगापासून आजोबा 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 असं करता. या विश्वाची देवता ब्रह्मदेव आईचे बाबा म्हणतो. माझे आजोबा आईचे बाबा. आता तुम्ही प्रश्न बदलता. नाही आईचे बाबा. प्रश्नावर ठाम राहायला शिका. हो मी आईचे बाबा म्हणालो. आजोबा म्हणजे आईचे बाबा. खोटं बोलता तुम्ही. सरळ सरळ असंच भाषण करता. आता तुम्ही म्हणालाच नाही ते तुम्ही म्हणाला म्हणून. असू दे. एक काम करू. नंतर गेलीस तुझ्याबरोबर 25 झाल्यात ना त्याला विचार कोणाला तरी. आता नव्हते काम. मला जायची गरज नाही. आता मला शिकण्याची गरज नाही. तू शिकण्याची गरज नाही. खोटं बोलता आणि तुम्ही खोटे आहात आणि मी आरोप तुमच्यावर करते आणि तुम्ही आरोप आता स्पष्ट करणार. बोलून जायचं. मला सांगा दक्ष प्रजापतींनी आम्हा कन्यांना तुम्हाला दान म्हणून दिलं. विवाहाचे 8 प्रकार आणि त्या 8 प्रकारातील दान पद्धत म्हणजे हर्ष पद्धत. बरोबर ना? बोल. दान दिल्यानंतर चंद्र लोकात येऊन तुम्ही आमच्याशी
वैदिक पद्धतीने ब्रह्मविवाह केला, हे तरी तुम्हाला लक्षात आहे? मग तू मागाशी काय बोललीस? गुरु अग्नी ब्राह्मण याच्या साक्षीनं सप्तपदी चालून आमच्या गळ्यात तुम्ही मणिमंगळसूत्र अर्पण केलात, आमच्या मस्तकी तुम्ही कुंकुमार्जन केलात, सौभाग्य अलंकार तुम्ही आम्हाला दिलात. त्याच्याही पलीकडे जाऊन गुरु अग्नी ब्राह्मण यांच्या साक्षीला फेरे घेऊन तुम्ही 7 वचन आम्हाला तुम्ही दिलात. मला सांगा, 7 वचन तुम्ही दिलात, ती वचन तुमच्यानं नाही पूर्ण झाली, म्हणजे तुम्ही दिलेलं वचन हे पूर्णपणे खोटं ठरवलात आणि म्हणून तुम्ही खोटे सिद्ध होता. झालं. आता मी दक्षिणा का म्हणालो, याचा संबंध या गोष्टीशी आहे. तो मी पटवून देणार होता. सांग, दक्षिणा कोणती दिली? मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुलाच मिळेल. मग मला सांगतेस ना, मग तुझ्या बापानं दुसरं लग्न काय केलं ते तरी सांग. माझ्या बाबाचा लग्नाचा काय संबंध? यालाही कारण आहे माझ्या लग्नाचा आणि माझ्या विवाहाचा. तुम्ही उगाच काहीतरी सांगून मुद्दा भरकटवू नका हो. तुला तुम्ही मुद्द्यात बोला. यात एक शेवटचं हे भांडण आणि हे संघर्ष कशासाठी चालले? शेवटचं सांगतोय. आता सांगायला आजूबाजूच्या गोष्टींशिवाय सांगायला काही शिल्लक नाही, म्हणून शेवटचं सांगा. आता तुझं झालं ना? हा, आता झालं. आता माझं ऐकून घ्या, नंतर नाही ऐकणार. काय ऐकणार? आता ऐकण्याची वेळ संपली. अरे तुझं काही इथं चालतच नाही. तुला काही माहित नाही. त्याला आजोबा माहित नाही, दक्षिणा माहित नाही. चंद्रदेव, काय तुम्ही कितीही आताताईपणा केला हं. तरी मी तुम्हाला मागास म्हणाले, 7 वचनं घेतला ती खोटी घेतला, स्वतःच्या स्वार्थासाठी घेतला. जन्मगाठ बरोबर आहे, दोष तुमचा नाही. त्याला जन्मगाठ म्हणजे माहिती नाही. ती माझ्या सौभाग्याची देवता आणि जीवनात जन्मगाठ मी माझ्या संसाराचा वाद घेऊन आले. हे माझ्या बापाचं दुसरं लग्न कसं झालं? आजोबाला कोणता मुलगा झाला? आणखी कोणती पणजी कोण कुठची? अहो काय तुम्ही बोलता? आता झालं. त्याचं काहीतरी बोला ना तुम्ही. तुझं कसं झालंय माहिती आहे? आता तुझी बाजू मारण्याची ताकद संपली. आता तुझं इथं काही चालत नाही. आता ऐक माझं ऐक. मी मगापासून अरे मध्ये मध्ये बोलते, बोलायला तुझं बोलून झालं की सांग. मी मगापासून बाजू मी म्हणते. जास्त कोण बोलतो हे लक्षात घ्या सर्वांनी. जास्त कोण बोलतो त्याची बाजू कमी असते. सर्वांनी म्हणजे सर्वांनी म्हणजे सगळं आहे. तुझी सोबी झाली म्हणून सांगितलं ना, पण आलीच ना, आता मला चर्चा करते. मला काय विचार? ऐक, काही उपयोग नाही तुमचा. आम्ही आम्ही पूर्णपणे फसलो. कारण तुम्ही आता जाऊ शकता. तुम्ही बसलात तर जाऊ शकता. फक्त दक्षिणा सांगा आणि चला हळूहळू. चंद्रदेवांनी बसलात तर जाऊ नका. दक्षिणा हसण्यावर घेण्यासारखा हा विषय नाहीये. तुझ्याप्रमाणे माझ्या बहिणी आहेत ना, त्यांचं हसताय. तुमचं हे असं वागणं बघू. माझं वागणं नाही. माझ्यावर हसत नाही कुणाला. तुझ्या बहिणीला जाऊन विचार. तुझं काही सांगतच नाही. आता ऐक, मी तुमचं तर ऐकायचं नाहीये. अगं तुझं काय पहिली गोष्ट म्हणजे आधी म्हणा. विश्वाची देवता चंद्र देवता यांनी 7 वचनं आम्हाला दिली. त्या वचनाचं एकही वचन त्यांनी पाळलेलं नाहीये. जे वचन पाळू शकत नाही ते आमच्याशी संसार काय करतील? आणि राहिली गोष्ट, आता आम्हाला जायला सांगताय. म्हणजे संसार करून आमच्या संसाराचा आणि आमच्या जीवनाचा खेळ खंडोबा या विश्वाच्या देवतेने चंद्रदेवतेने केला. आणि आता आम्हाला तुम्ही जायला सांगता. चंद्रदेव, मी लग्न करून मी तुमच्या संसारात आले ना, तुला आणलं दान म्हणून दक्षिणा माहिती जास्त बोल नको. आता मंडपात जर उभी राहिली नसते तर तुम्ही काय गरज नव्हती? गरज नव्हती तर इतक्या स्त्रियांच्या आयुष्याचा खेळ का केला तुम्ही? केला तुम्ही हेच सांगतोय. केला. दक्षिणेचं उत्तर दिल्यानंतर आता तुझा आजोबा का विचारलं. आता माझं बोलत आहे बोलू नका मध्ये. दक्षिणा तिला माहित नाही. आजोबांचं का विचारलं याचा संबंध या मुद्द्याशी आहे. मी करणार नाही ते तू जाऊन मी करणार नाही. उपस्थित करायचा उगाच काहीतरी स्पष्ट सुद्धा करणार नाही ते. तयारी कर, अभ्यास कर. अभ्यास तुला तुझ्या 24 बहिणी सुद्धा टाळ्या मारतात. अभ्यास कर. मी तो अभ्यास करून चाल. 25 जणी तुमच्या बाजूने टाळ्या वाजवतात असं तुम्हाला वाटतं? ऐकायला काय होय ना. मग मला तुम्ही सांगा, मला काय माहित नाही, मी अभ्यास करून येईन. माझा अभ्यास जर तुम्हाला माहिती होता तर माझ्या लग्न कसं गेला? मी गेलं नाही. बाई का तू तुझ्या बापाला सांगितलं मला चंद्राशी हे आधी शोध. म्हणजे विचार. तुमच्या मनाने
तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही होती ना? नाही. नाही करणार. मला सुखासुखी सोडून मी युद्ध करणारच नाही. मला तुम्ही सांगा, जन्माच्या गाठी जन्मगाठी काय म्हणजे तुम्हाला माहित नाही. तो मुद्दा झाला. लग्न केला ते आमच्यावर उपकार म्हणून केला. विश्वाची देवता तुम्ही. एकाच्या स्वार्थासाठी तुम्ही 26 जणींच्या जीवनाची राख रांगोळी केला. विश्वाच्या देवाला हे शोभतं का? असता तुम्ही हसता म्हणजे तुला दक्षिणा म्हणजे काही. मी मागापासून एकच सांगतोय, तू दक्षिणा सांग तुझ्या प्रश्नात. तुम्हाला मला जी गोष्ट माहित नाहीये तुम्ही पुन्हा पुन्हा सांगता ना, मग तो मुद्दा तुम्ही स्पष्ट का करत नाही? मी तुम्हाला सांगते, तुम्ही हा मुद्दा स्पष्ट करत नाही कारण या गोष्टीचं सखोल ज्ञानच तुम्हाला नाही. कुणाला? तुम्हाला कुणाला? तुम्हाला म्हणजे मुद्दा बोलायचा पण बोलायचा. त्याला मुद्दा आपण जो मुद्दा मांडीला तो स्वतः त्याला स्पष्ट करता येत नाही. त्याने दुसऱ्याच्या अभ्यासावर आणि तयारीवर मला माहित नाही. अशा अज्ञानी सौभाग्य देवतेबरोबर लग्न करण्यापेक्षा आता प्रतिकाराचं अज्ञानी म्हणालीस. निश्चित ज्ञानाचे प्रकार कशाला? जे तुमच्याकडे ज्ञानाचे प्रकार सांग. ते ज्ञान तुमच्याकडे नाही. ज्या ज्ञानाचे प्रकार तुम्ही विचारता मला, तुम्ही मांडलेला मुद्दा तुम्ही स्पष्ट करू शकत नाही. ज्ञानाचे अगं, प्रकार तुला आजोबा माहित नाही तिच्याशी काय ज्ञान विचारले. युद्ध थांबवण्यात मुद्दा स्पष्ट करा आणि चला. पुन्हा शस्त्र घ्यायला लावू नका मला. मी तुमची बायको आहे. तुम्ही माझे नवरोबा आहात. काहीही बोला, काहीही सांगा. तू सांगण्याची गरज एक गोष्ट लक्षात ठेवा, बायको म्हणून मी इथं आहे. तिथं नवरा म्हणून तिथं अधिकार आहे. त्याच्या सर्व गोष्टीवर बायको म्हणून माझा अधिकार आहे. मुळीच नाही. प्रत्येक गोष्टीवर अधिकार नाही. आता तुला शाप नको त्या शब्दाला तू धारण केलंस म्हणून या चंद्राच्या मुखातून येणारा शाप उग्रतेला वाईस म्हणून रोहिणी सोडून इतरत्र तुम्ही 26 माझ्या बायका याच्या पुढं आते आज या विश्वाचा न्याय आहे का? आज या विश्वाच्या देवतेचा न्याय आहे का? मग आज तुम्ही म्हणालात स्वामी की आपला नवरा आंधळा, पांगळा, लुळा असला तरी चालेल.
ज्या विश्वाच्या देवतेला या संपूर्ण विश्वाचं ज्ञान आहे असं सांगून तुम्ही गेलात, दानाला दक्षिणा काय दिली हा शास्त्र आधार तुम्हाला आठवला, पण शापाला उत्सव द्यायला हवा तो शास्त्र आधार माझ्या सौभाग्य देवतेला नाही आठवला. माझ्या न्यायासाठी, माझ्या प्रेमासाठी, माझ्या संसारासाठी मी न्याय मागितला म्हणून मी चुकीचे ठरले का? लग्न केलं ते आमच्या उपकार म्हणून केला, लग्न केलं ते फक्त त्या रोहिणी बरोबर केलं. मग आमच्याशी लग्न करून आमच्यासारख्या स्त्रियांच्या संसाराचा खेळ बंद का केला तुम्ही? दुर्दैव एकाच गोष्टीसाठी विश्वाचे देव असं सुद्धा असे वागले, आणि म्हणूनच हाच विश्वाचा न्याय आहे. आतापर्यंत स्त्रीवर झालेला अन्याय स्त्रीने निमूटपणे सहन करायचा, आणि तुमच्यासारखा देव असो किंवा सामान्य मर्द मानव असो, यांनी मात्र स्वतःच्या अधिकारावर स्त्रियांना स्थान द्यायचं नाही. स्वामी नाही. आज शापानं दत्त करून माझं जीवन अगोदर तुम्ही उद्ध्वस्त केलं होता, पण आता शाप म्हणून उद्ध्वस्त केला. शापाला उत्साप ज्या देवतेला मला दिला नाही त्याला शास्त्र जर काय कळतोस, आणि म्हणून तर हा आमच्यावर झालेला प्रश्न आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चंद्र देवतेला जाब विचारला, पण चंद्र देवतेने आम्हाला न्याय दिला तो नाही. पण एक देवतत्व असून सुद्धा आमच्यावर अन्याय करून त्यांनी आम्हाला शाप दिला. शापाला उशाप सुद्धा दिला नाही, आणि आम्हाला सांगितलं की जा तुमच्या बाबाकडे जा. त्यांना काहीच कळत नाही, त्यांना काहीच कळत नाही. हे जर अगोदर माहिती असतं तर लग्न केलं नसतं. दादाला दक्षिणा काय दिली हे पुन्हा पुन्हा विचारत होते, पण शास्त्र आधार शापाला उशाप पत्र दिला. मी माझ्या पित्यापर्यंत गेले असेल तर मला न्याय मिळणार आहे. काका, आतापर्यंत तुमच्यावर विश्वास ठेवून मी आतापर्यंत सारं काही घडवलं. हो, आणि माझे पिता म्हणजे तुमचे बंधू आहेत. अगदी बरोबर. मला न्याय देतील असं विश्वासाने तुम्ही सांगता. ही ब्रह्मवाणी आहे, अभंग आहे. मग तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून माझ्या सही पुत्रत्र माझ्या 26 जणींना न्याय देण्यासाठी माझ्या पितृदेवतेपर्यंत जाईल. या गावचे सुपुत्र, पण देवा तुला
आठवतोय तो दिवस माझ्या जन्मवर्षात माझ्या मित्रासमोर मला दिसला या सृष्टीवर काहीच नव्हतं पण त्यावेळी काय की एक प्रचंड ज्योत ज्यावेळी निर्मिती झाली त्या ज्योतीतून दोन अपत्य जन्माला आले आणि तीच म्हणजे यम आणि यमी काहीशा कालावधी तो यम मृत्युमुखी पडला यमीनं एकसारखा आक्रोश केला त्या आक्रोशात माया प्रगट झाली त्या मायेला आज तिचं शांतवन करून आज आपल्या दैवी तेजाच्या जोरावर अग्निसंस्कार केले आणि काय की त्या मायेपासून त्रैगुणाची निर्मिती झाली रज प्रमाणिक सत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रय देवतांची नेमणूक झाली तरी त्रय देवतांवर आज विश्वाचा भार दिला पण सकल सृष्टी निर्माण झाली त्या सकल सृष्टीचा पालन पुढे करावं त्याच वेळी जगाची उत्पत्ती करते विरंगी ते ब्रह्मदेव या ब्रह्मदेवानं या नक्षाची नेमली आणि प्रजा पालनाची जबाबदारी आज माझ्यावरती होती त्या दिनापासून या सृष्टीवर आज प्रजापालन म्हणून दक्ष प्रजापती या सृष्टीला सकल विश्वाची जबाबदारी माझ्या मागे देऊन आज सुखी संसाराला सुरुवात केली पण आज तुझ्या कृपेचा आशीर्वाद
आणि काय काय औषध असतात ना ते आजूबाजूची काढून घ्या. म्हणून रानात
आता जवळ बोलावून घेतल्या माझ्या सासरे आणि माझं मला सुने तुला सांगायला ठेवते मी तर आता जगत नाही तेव्हा आपलो जो धंदो असा पूर्वपासून तो चालू राहावा समाजात म्हणून तुका मी औषधा सांगायला ठेवते किती औषधं तू लोकांना कधी म्हणायला सांगले तर मी सासरे काय सांगलं आता तुम्ही आता मागा जाता सांगा तुमच्या झिलाक सांगा ना म्हणजे माझ्या भावा तो म्हणायला लागले का ज्याचा सांगून तर उपयोग नाही समाजाला तो खंड बोकडा पैशाच्या पोटात जन्म दिलो पण म्हणतात ना वाघाच्या पोटात बोलो जन्म दिलो अशी माझी सासू सांगायला लागली तेव्हा तिने विचार केलं आता सासू जर नाही म्हणायला सांगलं तर आपल्या जिल्हा बोलवणार मागा बोलीत नाही विचार केलेली काय तर सांग म्हणायला सांगलं तेव्हा माझे सासू सगळी औषधं मला सांगायला ठेवल्या खैच्या रोगावर खैच्या औषध देऊ गया खैच्या रोगावर खैच्या औषध देऊ गया कोणता पोट फुगला तर खैचं औषध देऊ गया कोणत्या पोटात चावणी करतात खैचं औषध देऊ गया कोणा दात फिरवत काय करू गया सगळं मला सांगायला ठेवल्या आणि आता लांब लांब लोकला माझ्याकडे खरोखर औषधासाठी धावा येतो लोक मला म्हणतो आतापर्यंत आम्ही बैल बघले आमच्या गावात गोपाळीत असतं तापावर औषध पलटुकला तर औषध पण तू असं काय बोलणंच नाही बसा किती बोलला बाया मला सांगा जितकी औषधं खपत नाही ना तितका फिरण कपुटी लागतं माझी औषधं खपतात तर मला फिरा वया तिथे मला सांगा मनाने कधी फिरत नाही समाजाला आतापर्यंत किती जणांना मी औषधं दिलंय आणि ज्यांका औषधं ज्या माणसाला दिलंय तो माणूस पुन्हा काय माझ्या घराकडे गेलो नाही